विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरकरांनी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन केलंय। या आवाहनानुसार काल 24 सप्टेंबरपासून कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मदत साहित्य जमा करण्यात येते। काल पहिल्या दिवशी मदत संकलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही दिवसभर मदतीचा ओघ सुरू होता। कोल्हापूर शहर आणि परिसरातील गावांसह जिल्ह्याच्या विविध गावांमधून मदत घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आज काँग्रेस कमिटी कार्यालयात येत होते। उचगाव ग्रामपंचायत, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांच्यासह खेबवडे ग्रामस्थ, वळिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजू वळिवडे यांनी आज मदत जमा केली आहे। आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी 5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, 1 किलो पोहे, 1 किलो गूळ, 1 किलो तेल, 1 किलो मसूर डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले 101 किट पूरग्रस्तांसाठी जमा केलेत। बंटी साहेबांनी या ठिकाणी आव्हान असं केले की त्या लोकांना धान्य किंवा जे काही रोजची वापरात असणारी जेवण, अन्नधान्य अशा पद्धतीचं जे काही धान्य स्वरूपात जे काही असेल ते या ठिकाणी काँग्रेस कमिटीमध्ये गोळा करावं आणि आपण ते एकत्रित करून आपल्याला त्या लोकांना ते वितरित करायचं आहे। त्यांचं आव्हानाला स्वीकारून आम्ही या ठिकाणी आज 101 किट जवळजवळ 1.5 टन संसारोपयोगी वस्तू या ठिकाणी आज आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत काँग्रेस कमिटीमध्ये। उचगाव ग्रामपंचायत, छत्रपती विकास सेवा सोसायटी, हनुमान पाणीपुरवठा संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आलंय। नेते बंटी पाटील साहेब आणि माजी आमदार ऋतुराजदादा पाटील यांनी आवाहन केल्यामुळं संसारोपयोगी साहित्य जे असेल ते आपण एकत्र करायचं आहे आणि ते पाठवायचं आहे। त्या दृष्टिकोनातून आमची उंचगाव ग्रामपंचायत, छत्रपती विकास सोसायटी, हनुमान पाणीपुरवठा आणि गावच्या वतीनं जी काय संसारोपयोगी सुरुवात आम्ही केलेली आहे त्यासाठी साहेबांनी जे काय पुढाकार घेतला आहे त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून भरघोस मदत तिकडे जाईल आणि जेणेकरून मराठवाड्याला थोडासा फुल नाही फुला पकडीचा आपला मदतीचा हात पोचेल। वळिवडेतील सामाजिक कार्यकर्ते राजू वळिवडे यांनीही जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा केली आहे। आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या एका हाकेमुळं तिकडं मराठवाड्यामध्ये जो मदत करायची आहे त्या मदतीसाठी आमच्या वळिवडे गावातून वळिवडेकरांच्या वतीनं या ठिकाणी आपण मदत केलेली आहे आणि ही मदत आम्हाला तिथं जाऊन पोचवता देता येत नाही, पण प्रत्यक्ष बंटी साहेबांनी जी आम्हाला सोय करून दिली की ही मदत तिथं जाऊन योग्य गरजूंना जाणार आहे, त्यासाठी मी काँग्रेस कमिटी आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि त्या म्हणजे जो पूर झाला आहे त्या सगळ्यांना धीर देण्याचं काम हा कोल्हापूर जिल्हा निश्चित करेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो। मराठवाड्यावर कोसळलेल्या आसमानी संकटात कोल्हापूरकर ताकदीनं उभं राहत आहेत। आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनानुसार 28 सप्टेंबरपर्यंत मदत संकलित करून 29 सप्टेंबरला मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे।